महत्वाची बातमी, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला महाविकास आघाडी विरोध करण्याच्या तयारीत आहे। संभाजीनगर विमानतळावर अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये विरोध केला जाणार आहे। तोंडाला काळी पट्टी बांधून मानवी साखळी बनवत हा विरोध केला जाणार आहे। मातोश्री लॉन्सपासून विमानतळाच्या भिंतीपर्यंत मानवी साखळी बनवत हा विरोध केला जाईल। मातोश्री लॉन्स परिसर आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरून मोदी जळगावकडे रवाना होणार आहेत। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, महाविकास आघाडीकडून मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जाणार आहे, पोलिसांचा कशा पद्धतीने बंदोबस्त आहे? नक्कीच वृषाली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यासाठी ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उतरणार आहेत। मात्र संभाजीनगर विमानतळाच्या बाहेरच महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मानवी साखळी बनवत नरेंद्र मोदीचा विरोध केला जाणार आहे। या विरोधाच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त देण्यात आलेला आहे। हजारो पोलिसांचा बंदोबस्त नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला देण्यात आलेला आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे यांच्या वतीने मातोश्री लॉन्सवर काळे कपडे घालून जमायला सांगितलेलं आहे। त्याच मातोश्री लॉन्सवरती सकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विमानतळाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। विमानतळाच्या चारही बाजूने पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र देशभरात जे काही महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा विरोध केला जाणार आहे। महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विमानतळ परिसरामध्ये जमणार आहेत, या मातोश्री लॉन्स परिसरामध्ये जमणार आहेत आणि मानवी साखळी बनत नरेंद्र मोदी यांचा विरोध केला जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।